जोपर्यंत तुम्ही आम्हाला विद्यार्थी म्हणून मानत नाही ना, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. हा. तो वार आहे हो, असं वाटतं इकडे जाऊच नाही. हा. डोली बाई. मटण देवा. देवा आल्या. सॉरी. का एवढं का ऑकवर्ड फील करतेस? तू तू इथे काय करतोय? का कोणी दुसरं एक्सपेक्टेड होतं का? ठीक आहे जातो. शट अप. काय थँक्यू म्हणायचं का तुला? मला असं शटअप काहीतरी ऐकू आलं का? मी थँक्यू का बोलले? या वा बाई वा. म्हणजे हे एवढी सगळी अरेंजमेंट केली तर कौतुक राहिलं बाजूला, थँक्यू का म्हणून असं विचारताय तुम्ही? छान. बाय द वे, हे सगळं कसं कळलं तुला? मला सगळं कळतं, तुलाच असं वाटतं की मला काही कळत नाही. कळलं? चल बोल आता. काय? आय लव्ह यू. एवढी काय रिॲक्ट होतेस? हो ना, थँक्यू म्हणालीस तरी पुरे आहे मला. दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. आपण थँक्यू होतो तुम्हाला. हा. दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. चला, एवढं केलं त्याचा काहीतरी फायदा झाला. काय? तुला का सांगू? ए सडू, तुला नाही सांगणार म्हणजे? US वरून जिच्यासाठी परत आल्यास तिला सांगणार आहेस का? तिला तर सांगायचंच आहे, पण ती ऐकून घेईल तर ना. ए
तुझं कोणी ऐकून घेणार नाही असं नाही होणार, शक्यच नाही. बघ तू पण ऐकत नाहीयेस माझं. असं का? मी मी ऐकून घेणार आहे तुझं. तू बोल, मी ऐकते. बोल बोल. ओके 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 ओके, मी बोलतो, पण तू फक्त ऐकू नकोस, उत्तर दे त्याची. अरे विकी, तू मला प्रश्न विचारणार आणि मी त्याचं उत्तर देणार नाही, असं कधी होईल का? नाही तर बाई, सगळं इतकं छान छान अरेंज केलंयस माझ्यासाठी. काय स्पेशल? स्पेशल तूच आहेस. तर मी आहेच, पण सांग ना. एक मिनिट, आपलं काय ठरलंय? मी प्रश्न विचारणार आणि तू त्याची उत्तर द्यायची. हा. हा मग काय? सॉरी 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 आय एम सॉरी. तर सांग मला, का अपसेट आहेस? नाही मी upset. हे बघ, तुला माझ्यापासून काही लपवता येत नाही, तरी ट्राय करू नकोस. पण लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. नाहीये ना, मग सांग ना, कोणाचा एवढा विचार करतेस? हे सगळं कोणाकडून एक्सपेक्ट करत होतीस तू? तुझं काहीतरी गैरसमज होतोय. खरंच असं काही नाहीये. काय? मग तू तरी सांग ना, काय आहे? काय काही नाहीये. प्रेमही नाहीये? हे बघ, प्रेम करणं म्हणजे काही चूक नाहीये. हा, आता प्रेमात थोडा त्रास होतो, पण त्यामुळे आपण प्रेम करणं सोडून देत नाही ना. आता तुझ्यासारख्या फ्लर्ट कडून हे मी शिकायचं का की प्रेम काय असतं ते? ऑफकोर्स. बाय द वे, डॉक्टर विक्रांत देशमुख, येस. तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का? हो. यातलं फ्लर्ट वाला नाही, असं एकदम सिरियस शिद्दत. सिरियसली एका सुंदर मुलीवर प्रेम केलं. डोंट टेल मी. येस. माय गॉड. ओके, मग पुढे? पुढे काय? ऑब्विसली, म्हणजे पण तुझ्यावर प्रेम करत असेल ना. कदाचित, म्हणजे माहित नाही मला. कुठे आहे ती? US ला आहे? नाही. मग इथे. इंडियात आहे? हो. मी ओळखते तिला इंडियात. म्हणजे तुझ्या जाण्याआधी मी कॉलेज मधली आहे. माय गॉड. आय मीन सिरियसली साडू, तू अजून तिची वाट बघतोस आणि तिला माहिती आहे, पण नाही, म्हणजे माहित नाही. तुला माहित नाही तरी तू परत आलास सोडून. US मधली सेटल्ड लाईफ सोडून तू इथे फक्त तिच्यासाठी. सॉरी, खरं तर मी असं बोलायला नाही पाहिजे, पण समजा तिने तुझ्या प्रेमाला नकार दिला तर काय? तर आय मीन, तर तू एक मिनिट. मी तिच्यावर इतकी वर्ष प्रेम करतो ते यासाठी नाही की मला दुसरी कोणी भेटली नाही, तर यासाठी की तिच्यावर प्रेम करण्यापासून फुरसतच नाही मिळाली यार. Who is that lucky girl, huh? सरू, मला वाटलं नव्हतं यार इतका सिरियस टाइप असशील. आणि तुला इतकं सिरियस बनवलंय म्हणजे कुणीतरी सॉलिड मुलगी असेल. मग आहेस ती तशी. आयुष्यभर तिच्यावर प्रेम केलं आणि यापुढेही करत राहणार. सरू यार, तू किती चेंज झालायस. बघ, मी सगळं सांगितलं तुला, पण तू मला काहीच सांगत नाहीयेस. बरं, हे सगळं तुला आवडलंय की नाही आवडलंय ते तरी सांग. ऑफकोर्स आवडलंय, पण हे सगळं म्हणजे या आधी कोणी केलंय तुझ्यासाठी असं? नशीबवान आहेस तू. असं नशीब पाहिजे यार देवा. आय विश
एकटं नाही सोडणार म्हणजे? सतत तुझ्या बरोबर असणार म्हणजे काय? एकटं नाही सोडणार काय म्हणायचंय का तुला? डॉक्टर विक्रांत देशमुख, मला एकटीलाच राहायचंय. And for your kind information, मी आजपर्यंत एकटीच राहिलीये. मला एकटीला राहायला आवडतं. You get it? And you get it straight. मला तुझा खानदान नकोय रडायला आणि तुझ्या सिंपतीत अजिबातच नकोय. तुला काय वाटलं की माझ्या बरोबर असं काहीतरी झालंय तर तुझा चान्स आहे? नकोय मला तू. कुणीच नकोय. इनफॅक्ट कुणीच नकोय. आय वॉन्ट टू स्टे अलोन. आय थिंक आय एम लाऊड अँड क्लिअर, राईट? आय वॉन्ट टू स्टे अलोन. मला एकटीला राहायचंय. एवढी काय रिॲक्ट होते? मी सहजच. काही नाहीये सहज वगैरे. मला काही नाही ऐकायचं. हे सगळं सहज आहे. इतकं सहज वाटतं तुला? सगळं सहज सोपं. आलो बोललो फ्लर्ट केलं तू माझी. इट्स नॉट लाईक दॅट. जा तू जा. And you leave me alone. I need my space. मला तुझ्या सॉफ्ट कॉर्नरची गरज नाहीये. Leave. खरंच जा. करत जा. बघा परत नाही येणार मी. नको येऊस. जा. तुम्हाला पण हे पण सांगितलं होतं कि अपना सर सिर्फ 3 औरतों के सामने झुकता है. एक देवी माँ, एक अपनी माँ, तीसरी कौन? वाटलं की माझ्या बरोबर असं काहीतरी झालंय तर तुझा चान्स आहे. नकोय मला तू. कुणीच नकोय. लीव. करत जा. बघा परत नाही येणार मी. नको येऊस.
बघितलं का मटन भाऊ, भाकरी बाई, बघा बघा काय परिस्थिती आलीये. आज ठरवलं होतं तुम्हाला मस्त गरम गरम करून खाईन, पण तुमचं नशीब बघा, माझं नशीब बघा, एक सारखंच आहे. कुणालाच काही महत्व नाहीये हो. एवढा सगळा बेत केला होता, पण जिच्यासाठी केला होता तिलाच इंटरेस्ट नाहीये. अरे पण तू रडतोयस का? गप्प बसा तुम्ही, आम्हाला डिस्टर्ब करू नका. आता आम्ही भडकलोय, लाल झालोय आता आम्ही. विकी, जरा जास्त होत नाहीये का हे? तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मनाला लावून घेऊ नका यांचं वाक्य. बघा, तर तुम्हाला शेप नाहीये आणि माझ्या पण आयुष्याला शेप नाहीये. दोघांचं दुःख सेम आहे हो, सेम आहे. भाकरीबाई, माझी खूप इच्छा होती तुम्हाला खायची, पण काय करू, मी नाही खाऊ शकत तुम्हाला, नाही खाऊ शकत. एकटा कसा खाऊ मी तुम्हाला सांगा. जिच्यासाठी तुम्हाला बनवलं तीच फुगून पुरी बनली आता. कसं खाऊ. आता आपली भेट पुढच्या जन्मी, पण जन्मोजन्मी आपण भेटतच राहू. एकमेकांपासून वेगळं नाही व्हायचं आपण. तुम्ही माझ्यापासून आणि मी तुमच्यापासून वेगळं नाही होणार. प्रॉमिस. आय लव्ह यू मिस भाकरी. हो. तुमचा शेप जो काही आहे ना, तो फार काही बरा नाही. बघितलं, यांना शेप महत्वाचा आहे. भाकरी बनवली ते महत्वाचं नाहीये भाकरी बाई. मिस भाकरी, ऐकताय ना तुम्ही? हे असलं सगळं ऐकून घ्यावं लागतं, म्हणजे टेस्टचा तर पत्ता नाही आणि शेपचा पण पत्ता नाही. तुम्ही बोलू नका अजिबात. निघून जा इथून, आम्ही आमचं बघून येऊ काय करायचं ते. ए गप्पा बस तू. एक साधी भाकरी बनवता येत नाही, बायकोला काय करून खायला घालणार आहेस? हा, जिला येते ना तिलाच आणेन मग मी. आला मोठा शाणा. चल उठ उठ. हा, भाकरी बनवतोय. कुठला आकार असतो हा? उठ. काय हे? अरे काय चाललंय? ना गप्प बस. एक तर स्वतःला शेफ मध्ये करता येत नाही, दुसरं कुणी करतंय तर त्याला करून द्यायचं नाही. किती आगाऊपणा भरलाय रे तुझ्या अंगात. हे बघ, याला म्हणतात भाकरी आणि याला म्हणतात भाकरीचा शेप, कळलं? ओके बाई, ओके. परफेक्ट. काय? भाकरी. हा. भाकरी म्हटलं परफेक्ट एकदम. मला माहित असतं ना की तुला भाकरी बनवता येते, जरा जास्त पीठ आणलं असतं मी. एक भाकरी दोघात खाल्ली ना की प्रेम वाढतं. एक पोळी जेव्हा दोन मित्र वाटून खातात तेव्हा तर त्याने दोस्ती गहरी होते. नाही, ते डोळ्यात काहीतरी गेलं चुलीवरच.